दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. जालना एलसीबीची धडक कारवाई. 80,000ची 2 गावठी पिस्तुलांसह आरोपी ताब्यात. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 17 ऑगस्ट 2026 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना सुमित उर्फ गोल्या राजू भुरे, वय 25 वर्ष, राहणार कानडी वस्ती, जालना, हा रेणुका नगर परिसरात गावठी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 80,000 रुपये किमतीची 2 गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजने, आक्रोध धाणगे, बाबा गायकवाड, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात जालना पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी विलास हिवाळे, जालना. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.